वातावरणाच्या पासून निर्माण होत असते तिला विद्या म्हणते आणि ती पुस्तकातून निर्माण होते तिला शिक्षण. म्हणून आमचा देश पूर्वी विद्या घेणार होता, नंतर शिक्षण खूप झालं. एकही चरित्रवान पोरगाने हा देश वाचवतो. आता एक देश राहिला, याच्यातलं काश्मीर गेलं, याच्यातलं पाकिस्तान झाला आणि यातला बांगला गेला. आता 20 वर्षाला केरळ राहील, 25 वर्षाला आसाम राहील, मणिपूरचं माहिती आहे तुम्हाला. कुठे आहे तुम्ही? यासाठी लेखन निर्माण केलेला कोणते ट्रेनिंग आहे तुम्हाला? कोणती बहादुरी आहे तुमच्या? सारा भार वाढून ठेवला इथे या देशावर. कोणतं शिक्षण आहे मुलांना? तुकड्या दाखवून आम्ही मरू परी देवाला विसरू देव ठेवीला कोरडे. माझा सगळ्यात मोठा देव असेल तर माझा देश आहे, माझा धर्म आहे, माझी संस्कृती आहे, माझा समाज आहे. हे पुढे शिक्षण तुमच्याकडे. आता तुम्ही या लोकांनी बलिदान दिलं याच्या भविष्यात मजा करून घ्या. 3 वर्षाच्या पूर्वीवर 6 लोक बलात्कार करतात. कुठे देश? 3 संस्कृती महत्वाच्या. 3 एक पाश्चात्य संस्कृती आहे, जनरल प्रॉपर्टी आहे, महिला जनरल प्रॉपर्टी म्हणून वापरतात, लक्षात आलं तुमच्या. दुसरी अरबी संस्कृती आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून नकापासून बाई दिसली पाहिजे. एकच तर देश आहे. तुम्हाला सीता मानतात, तुम्हाला दुर्गा मानतात, तुम्हाला काली मानतात, तुम्हाला अहिल्याबाई मानतात, तुम्हाला झाशीची राणी मानतात. एकच संस्कृती आहे. तरी झोपल्या नसतं मजा करतात, दुसऱ्याच्या भरोशावर टाकतात, दुसऱ्याच्या भरोशावर गव्हर्नमेंटच्या भरोशावर खातात. जन्मापासून, लग्नापासून, बिमारीपासून, कंट्रोलपासून, धान्यापासून सर्व आहे खाऊ झाले. या देशासाठी लढाई करेल कोण? 12 वर्षाच्या पोरीवर 25 लोक बलात्कार करतात. मुलगाबाई तुम्हाला दिसतात. माय बाबाने बांधून त्याच्यासमोर सुटी. माय म्हणते बाबा माझी पोरगी मला रे तिला सोडून द्या, मी आहे तुमच्यासाठी. सारा मीडियाचं युग रात्र दिवस चित्रीकरण पाहून आहे, पण एकही बाब बहादूर नाही. काही एक पोरगा सज्जन आणि बहादूर निघा म्हणून आम्ही हे घेऊन राहिलो. 300 रुपयात एका दिवसाचं जेवण नाही होतं तुमचं. असे कोण पाठवता? असे कोण निर्माण केले तुम्ही? हा सगळ्यापासून माय बाबांचा समर्पण भाव. झोप नाही आमच्या डोळ्याला, झोप नाही. तिकडे 12 एक तास झोप आहे, 24 तासातून 1 तास. 24 तास खरं आवडणं सुरू आहे. कोण वाचवलं देश? काय सांगितलं तुम्ही या देशाला? अरे भारत म्हणजे तुम्हाला हा म्हणजे ज्ञानाचा देश, हा म्हणजे ज्ञान रत्नग्रस्त नाही. जो ज्ञानाचे पुत्र ज्या ठिकाणी जन्माला येतात त्या देशाचं नाव भारत आहे. त्याच्या अगोदर माझा हिंदुस्थान आहे. पुलवामा कांड झाला हे म्हणजे मला हे सर्व दिसत असताना तुम्ही मुलाला कोणतं शिक्षण? आणि म्हणून या सुसंस्काराची गरज आहे. त्यांच्यात आम्ही रात्रदिवस राम पाहतो, यांच्यात कृष्ण पाहतो, यांच्यात स्वामी विवेकानंद पाहतो, यांच्यात भगतसिंग पाहिला. यांना देशभक्तीपासून तर देवापर्यंत, तर देशापासून आई वडील सगळ्यात मोठे तुमचे देव हे सांगितलं. तुमच्या शरीराचं तीर्थ 4 वाजता पिऊन ते जाणार त्याच्या ध्यानाला काय त्यांच्या इतर कामासाठी. कारण आम्हाला तळमळ लागली आहे. आमच्या खूप मोठ्या लोकांचे बलिदान दिलेल्या लोकांचे उपकार आहे. म्हणून आम्ही मस्त आरामशीर करिता झोपून राहिलो. आमचं काहीच कर्तव्य